वळूयात पुढील बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या सुधार समितीनं अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला मंजुरी दिली आहे आणि यानुसार 1500 खाटांच्या रुग्णालयात 300 खाटा पालिकेसाठी राखीव राहतील। मात्र प्रस्तावाच्या वेळी मनसे नगरसेविकेसह काही विरोधक अनुपस्थित होते, त्यामुळे 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मार्ग सुकर झालाय। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय। 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षाच्या कराराला मंजुरी मिळालेली आहे। प्रस्ताव चर्चेला येण्यापूर्वी मनसे नगरसेवकांची अनुपस्थिती होती, त्यामुळे अखेर 7 हिल्सच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या करारानुसार 1500 खाटांच्या रुग्णालयामध्ये 300 खाटा पालिकेसाठी राखीव राहणार आहेत। या प्रस्तावादरम्यान विरोधक उपस्थित नव्हते, त्यामुळे 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मार्ग सुकर झालेला आहे। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। गिरीश, काय अपडेट्स आहेत? समितीची बैठक होती आणि यावेळी 7 हिल्सच्या खासगीकरणाचा प्रस्ताव होता। हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, मात्र ही मनसेची अनुपस्थिती आणि 7 हिल्सच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। कारण हा प्रस्ताव येण्यापूर्वीच मनसेचे जे समिती सदस्य होत्या त्या अचानकपणे उठून गेल्या आणि त्यानंतर हा प्रस्ताव आला आणि मग प्रस्ताव बहुमताने आहे तो मंजूर झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता प्रस्ताव चर्चेला ज्या पद्धतीने हा चर्चेला येण्यापूर्वीच उठून गेल्यामुळे बैठकीतून, त्यामुळे आता प्रश्न आहेत उपस्थित केले जात आहेत। कारण हा 7 हिल्सच्या ज्या 60 वर्षांच्या कराराला आहे तो खासगीकरण केलं जाणार आहे आणि त्याबाबतचा हा प्रस्ताव एकंदरीतच गिरीश, या प्रस्ताव चर्चेदरम्यान विरोधक नव्हते आणि त्यामुळेच आपण पाहतोय 7 हिल्सच्या खासगीकरणाचा मार्ग जो आहे तो अखेर मोकळा झालेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।